दरम्यान यवतमाळमधील पुसद तालुक्यातील पूस नदीला पूर आलाय। गॅरेजमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय। गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक गाड्या त्यामुळे अडकलेल्या आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, पावसाची मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे। तर गाड्याही पूर्णपणे पाण्यात असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान गॅरेजमधल्या दुरुस्तीच्या ह्या गाड्या होत्या। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, प्रणिता, पुसद तालुक्यामध्ये जर पाहिलं तर रात्रभरापासून मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळत आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो या ठिकाणी झाला आणि त्यामुळे जर पाहिलं तर पुसद शहरालगत असलेल्या या पूस नदीला जो आहे तो पूर या ठिकाणी आलेला आहे। यवतमाळ आणि पुसदला जोडणारा जो मार्ग आहे तो बंद आहे। साधारणतः सकाळच्या 10 वाजल्यापासून हा मार्ग जो आहे तो बंद आहे। हा पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते पुसदकरांनी या ठिकाणी पूस नदीच्या काठावर जे आहे त्या ठिकाणी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो या पूस नदीला आलेला आहे। पूस नदी ही पुसद शहराच्या अगदी लगत या भागातून वाहते आणि संपूर्ण या परिसरामधून जर पाहिलं तर या पुसद तालुक्याला जे आहे तो पाणी पुरवठा सुद्धा या पूस धरणातून होत असतो। मध्यरात्री झालेल्या आणि सकाळपासून झालेल्या जोरदार पावसानं धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर या पूस नदीला मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आलेला आहे। हा जो मार्ग आहे हा पुसद शहराला जोडणारा मार्ग आहे आणि यवतमाळ याशिवाय इतर भागातून येणारी सुद्धा वाहतूक ही याच प्रमुख मार्गाने येत असते। मात्र या पूस नदीला पूर असल्या कारणानं हा मार्ग जो आहे तो सध्या बंद आहे आणि या ठिकाणी पूर पाहण्यासाठी पुसदकरांनी एकच गर्दी जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। पुसद तालुक्यातल्या माळ पठार भागामध्ये त्यासोबतच तालुक्यातल्या अनेक बाकीच्या भागामध्ये वडसत नाला असेल या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आणि त्यानंतर या भागातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र जे ते पाहायला मिळत आहे। नागरिकांची तारांबळ उडाली। विवेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यवतमाळच्या पुसदमध्ये संततधार पावसानंतर जर पाहिलं तर पूस नदीला जो आहे तो मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पूस नदीचं पाणी हे पुसद शहरालगतच्या अनेक घरांमध्ये घुसलेलं आहे, त्यासोबतच दुकानांमध्ये घुसलं। आपण पाहू शकतो की पाणी इतकं मोठ्या प्रमाणात हे शहराच्या लगत आलेलं आहे की या ठिकाणी गॅरेजमध्ये उभं असलेल्या वाहनं सुद्धा या पाण्याखाली जी आहे ती दबलेली आहेत। साधारणतः 7 ते 8 वाहनं जी आहेत या नदीकाठच्या लगतच्या दुकानांमध्ये आहेत आणि या संपूर्ण ठिकाणी मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। सध्या पूर पाहण्यासाठी पुसदकरांची सुद्धा गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे आणि या पूस नदीला पूर आल्यामुळे पूर्णतः हा रस्ता जो आहे, वाहतूक जी आहे ते सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ।